भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचे लेखक विश्वभूषण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे या ग्रंथाचे लेखक आहेत. भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथातील पंचम खंड म्हणजे 5वा खंड चालू असून 5व्या खंडातील भाग 3 आपण पाहत आहोत. भाग 3मधील चॅप्टर 4 भिक्खूने धम्मप्रचारासाठी झटले पाहिजे. त्या अगोदर आपण समर्पण घेऊया आणि नंतर व्हिडिओला सुरुवात करू. सुखो बुद्धानुमुपादो सुखा सधम्म देशना सुखा संघस्य सामगे समागान तपो सुखो. सुखद बुद्धाचा जन्म, सुखकर सद्धम्म उपदेश, सुखकर संघ एकता, सुखद समो तपस्या. धम्मपद बुद्धवगो 14:194. समर्पण संपलेलं आहे. व्हिडिओला सुरुवात करू. चॅप्टर 4 भिक्खूने धम्मप्रचारासाठी झटले पाहिजे. भिक्खूंना उद्देशून भगवान एकदा म्हणाले, भिक्खू हो, मी जगाशी भांडत नाही, परंतु जग माझ्याशी भांडते. सत्याचा शिक्षक जगातील कोणत्याही माणसाशी भांडत नसतो. भगवंत आम्ही स्वतःला वीर असे संबोधितो. आम्ही कोणत्या प्रकारचे वीर आहोत? भिक्खू हो, आम्ही संग्राम करतो म्हणून आम्हाला वीर म्हणतात. भगवान, आम्ही कशासाठी संग्राम करतो? श्रेष्ठ शील, श्रेष्ठ ध्येय आणि श्रेष्ठ प्रज्ञा यासाठी आम्ही युद्ध करतो, म्हणूनच आम्हाला वीर म्हणतात. ज्या ठिकाणी शील संकटात असते त्यावेळी संघर्ष करण्याला घाबरू नका, दुबळेपणा वागू नका, असं भगवान बुद्ध आपल्या भिक्खूला धम्मप्रचारासाठी झटले पाहिजे. भगवान बुद्ध त्यांना उपदेश करत आहेत. भाग 4 सुरू झालेला आहे. भाग 4मध्ये भिक्खू आणि उपासक. भिक्षापाश. संघ ही सुसंघटित संस्था असून त्यांचे सभासत्व सर्वांनाच मोकळे नव्हते. केवळ परिवर्जा स्वीकारल्याने परिवर्जकाला संघाचे सभासत्व लाभत नसे. उपसंपदा स्वीकारल्यानंतर परिव्रजक संघ सभासद बने. संघ ही स्वतंत्र संस्था होती. संस्थापकावर ती अवलंबून नव्हती. ती स्वायत्त संस्था असून आपल्या आवडेल त्याला सभासत्व देऊ शके. विनय नियमाला अनुसरून ती कोणाचेही सभासत्व हिरावून घेऊ शके. भिक्खूला उपासकाशी जोडणारे एकच बंधन म्हणजे भिक्षा. भिक्खू हा भिक्षेवर अवलंबून असे. भिक्षा घालणारा म्हणजे उपासक. उपासकांची सुसंघटित अशी व्यवस्था नव्हती. संघात कोणालाही प्रवेश देताना संघदीक्षा हा समारंभ करावा लागे. संघदीक्षेमध्ये संघप्रवेश त्याप्रमाणेच धम्मप्रवेश या दोहोंचा अंतर्भाव होईल. परंतु ज्यांना धम्मप्रवेश हवा असेल परंतु धम्मप्रवेश संघप्रवेश करावायचा नसेल त्याच्याविषयी वेगळी धम्मदीक्षा नसेल. संघप्रवेश म्हणजे घर सोडून अनिकेत बनणे. धम्मप्रवेशासाठी धम्मदीक्षा नसणे ही एक गंभीर उणीव होती, ज्या अनेक कारणांनी भारतात बौद्ध धर्माचा ऱ्हास झाला. त्यापैकी हे एक कारण आहे. या दीक्षाविधीच्या अभावी उपासक एका धर्मातून दुसऱ्या धर्मात भ्रमण करू शके. आणि अधिक वाईट गोष्टी म्हणजे 2 धर्म एकाच वेळेला आचरण्याची त्याला मुभा मिळत असे. अशा प्रकारे भिक्खू आणि उपासक या दोन्हीमधलं इथं बुद्धानं या दोन्हीचा दोघीचा संबंध जोडणारा
त्याला भिक्षा म्हटलेलं आहे. भिक्षेवरूनच भिक्षू आणि उपासक यांचा एकमेकाशी नातं जुळत असे. कारण भिक्षू हा भिक्षेवर अवलंबून असतो आणि तो भिक्षा हे उपासक करत असतो. अन्नदान भिक्षूला उपासक करतात. म्हणून चॅप्टर 2 आहे परस्परावरील परिणाम. भिक्षूवर आणि उपासकावर काय परिणाम होतो या गोष्टीचा? तथापि धर्म आचरणामध्ये चुकणाऱ्या उपासकाला मार्गावर आणण्याचे साधन भिक्षापास हे एक होते. या संबंधीचे अगुंतर निकायातील नियम लक्षात घेण्याजोगे आहेत. या नियमाशिवाय भिक्खूने दुर्वर्तन अथवा दुराचरण केल्यास तत्संबंधी दुसऱ्या भिक्खूकडे तक्रार करण्याची उपासकाला सर्वसामान्य अधिकार होता. अशी तक्रार बुद्धाकडे आल्यावर आणि त्याने ती पडताळून पाहिल्यावर विनयपिटकातील तत्संबंधीच्या नियमाला पुष्टी जोडून अशा प्रकारचे आचरण संघाविरुद्ध केलेला अपराध ह्या सदरात सामील केले. विनयपिटक हे दुसरे तिसरे काही नसून उपासकांनी केलेल्या तक्रारीचा योग्य न्याय देण्याचे साधन आहे. भिक्खू आणि उपासक यांच्यामधील संबंध अशा प्रकारचा होता. आता चॅप्टर 3 भिक्खूचा धम्म आणि उपासकाचा धम्म हा वेगवेगळा आहे का, याच्यामध्ये काय फरक आहे हे आपण आता याच्यामध्ये पाहणार आहे. बौद्ध धर्माचे काही टीकाकार बौद्ध धर्म हा धर्मच नव्हे असे म्हणतात. अशा टीकेकडे लक्ष देण्याचे कारण नाही, परंतु त्यांना जर उत्तर द्यावयाचे तर ते असे: बौद्ध धम्म हाच खराखुरा धम्म आहे आणि ज्यांना हे मान्य नसेल त्याने आपली धम्माची व्याख्या सुधारली पाहिजे. दुसरे काही टीकाकार या थरापर्यंत जात नाहीत. ते म्हणतात बौद्ध धर्म हा केवळ भिक्खूंनी पाळावयाचा धर्म आहे, सामान्य माणसाशी त्याचा संबंध नाही. बौद्ध धर्माने सामान्य माणसाला आपल्या परिसराच्या बाहेर ठेवले आहे. भगवान बुद्धाच्या संवादात भिक्खूंचा उल्लेख इतका वारंवार आढळतो की बौद्ध धम्म हा केवळ भिक्खूंचाच धम्म होय या टीकेला बळकटी येते. म्हणून हा विषय अधिक स्पष्ट करणे जरूर आहे. आणि भिक्खूंचा आणि उपासकाचा धम्म समान होता काय असा प्रश्न निर्माण झालेला आहे, किंवा भिक्खूला बंधनकारक असा धम्माचा एक भाग असून तो उपासकाला बंधनकारक नाही अशी वस्तुस्थिती आहे काय, असे दोन प्रश्न निर्माण झाले. भगवान बुद्धाने आपली प्रवचने केवळ भिक्खू संघाला उद्देशून केली आहेत, म्हणून ती केवळ त्यांच्यासाठीच आहेत, उपासकासाठी नाहीत, परंतु असे समजण्याचे कारण नाही. भगवान बुद्धाने जे शिकवले ते दोघांनाही लागू पडणारे आहे. पंचशील, अष्टशील मार्ग आणि 10 पारामिता याचा उपदेश करताना बुद्धांच्या मनात उपासक होते हे त्या त्रिच्या स्वरूपावरूनच लक्षात येण्याजोगी गोष्ट आहे. आणि ते सिद्ध करण्याला कुठल्याही विवेचनाची जरुरी नाही. ज्यांनी गृहत्याग केला नाही, जे क्रियाशील गृहस्थ जीवन जगत आहेत, त्यांना पंचशील, अष्टांग मार्ग आणि 10 पारामिता अत्यंत आवश्यक आहे. गृहत्याग केलेल्या म्हणजेच क्रियाशील गृहस्थी जीवनापासून दूर असलेल्या अशा भिक्खूंच्या हातून ह्या स्त्रीचे
या 3 गोष्टीचे उल्लंघन होणे संभवनीय नाही. त्यांच्याकडून चूक झालीच नाही पाहिजे. ते संभवनीय आहे गृहस्थाच्या बाबतीत. म्हणजे गृहस्थाला थोडी ढील आहे, परंतु भिक्षू असलेले त्यांना मात्र त्याच्यामध्ये सूट नाही. भगवान बुद्धाने आपल्या धर्मोपदेशाला प्रारंभ केला तेव्हा तो प्राधान्याने उपासकांनाच उद्देशून असला पाहिजे. तथापि इथे तर्कावर विसंबून राहण्याची आवश्यकता नाही. बौद्ध धर्मावरील टीकेचे खंडन करावयाला प्रत्यक्ष पुरावाही आहे. त्या बाबतीत खालील प्रवचनाकडे लक्ष पुरवावे. एकदा भगवान श्रावस्ती येथील अनाथपिंडकाच्या जेतवन आरामात राहत असता धम्मिक आणि इतर 500 उपासक त्यांच्याकडे गेले. बुद्धाकडे आले. अभिवादन केल्यावर धम्मिक बाजूच्या आसनावर बसला आणि भगवंतांना उद्देशून म्हणाला, भगवान, गृहत्याग करणारे भिक्खू आणि गृहस्थ उपासक या दोघांचीही प्रगती करणारा आचार कोणता? म्हणजे आचरण कोणतं? इथे भिक्खूसह बसलेल्या उपासकांना ते मोक्षदायी सत्य ऐकू द्या. भगवान बुद्ध म्हणाले, ऐका भिक्खू हो, कान देऊन ऐका आणि सांगितलेल्या नियमाचे पालन करा. दुपार झाल्यानंतर भिक्षेसाठी परिभ्रमण करू नका. त्यापूर्वीच योग्य वेळी आपली भिक्षा गोळा करा. अवेळी येणारा अतिथी पाशात गुरफटतो. टायमावर न आलेला पाहुणा हा उपाशी राहू शकतो. म्हणून भिक्षूनं आपल्या टायमावरच भिक्षेदानासाठी जायला पाहिजे, असं बुद्ध आपल्या प्रवचनातून सांगतात. अन्न भिक्षा मागण्यापूर्वी रूप, गंध, शब्द, रुची आणि स्पर्श या संबंधीच्या आसक्तीला आपल्या मनातून काढून टाका. तुम्ही भिक्षा मागाय गेले असता ती बाई काळी आहे का, गोरी आहे का, गरीब आहे का, श्रीमंत आहे का, रूपवान आहे का, याचं तुम्हाला काही घेणं देणं नाही. किंवा गंध, त्या बाजूला तिथे घाण होती का, काय होतं का, याचं तुम्हाला काही घेणं देणं नाही. शब्दसुद्धा तसेच असले पाहिजे. कोण काय बोलते, कोण काय बोलते याच्याकडे आपल्याला लक्ष नाही द्यायचं. फक्त आपण जे भिक्षेसाठी गेलो भिक्षा घ्यायची आणि निमूटपणे निघून यायचं. मग ते गोड आहे का, खारट आहे का, तुरट आहे का, कसं असेल याचा विचार करायचा नाही. भिक्षा दिलेली चुपचाप घ्यायची आणि निघून यायचं. आणि स्पर्श या संबंधीच्या आसक्तीला आपल्या मनातून काढून टाका. भिक्षा करत असताना त्या स्त्रीचा किंवा त्या भिक्षा करणाऱ्या माणसाच्या हाताला स्पर्श झाला त्याची तुम्हाला जाणीव नसू द्या. कारण तुमच्या मनातल्या काम, क्रोध, मोह तुम्ही मारून टाकला पाहिजेत, असं भगवान बुद्धाची सक्ती आहे. भिक्षा मिळता क्षणीच एकटेच मागे फिरा. भिक्षा मिळाल्याबरोबर तिथं काही थांबायचं काम नाही. नाही तर घरात वाकून पाहायचं, इकडं पाहायचं, तिकडं पाहायचं, काही घेणं नाही. तुम्हाला भिक्षा मिळाली लगेच निघा, असे भगवान बुद्ध आपल्या भिक्षूला सांगतात. भिक्षा मिळता क्षणीच एकटेच मागे फिरा आणि एकटेच बसून अविचलित म्हणजे बाह्य पदार्थामागे न धावणाऱ्या अशा स्थिर चित्ताने विचार करा. धर्मशील लोकांशी बोलताना हे भिक्खू हो, भाषणाचा विषय धम्म